नमस्कार. अजूनपर्यंत बऱ्याचशा लोकांना जेव्हा पूजन करत असताना मी जेव्हा सांगतो की आता देवाला कुंकू वाहा, तेव्हा कुठल्या बोटाचा वापर करून देवाला कुंकू वाहावं यामध्ये त्यांना खूप सारं कन्फ्युजन होत असतं. तेच कन्फ्युजन दूर करण्याकरिता आज मी ही व्हिडिओ प्रकाशित करत आहे. तर आपण कधीही जेव्हा पितरांचं जेव्हा पूजन करतो तेव्हा आपण हे बोट अंगठ्याच्या बाजूतील जे पहिले बोट आहेत तेव्हा आपण त्या बोटाचा वापर करून आपण पितरांना पूजन करतो किंवा चंदन वगैरे लावत असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा कुंकू लावतो किंवा तिलक करतो तेव्हा मधले बोट म्हणजे मध्यमाने आपण त्यांना कुंकू किंवा तिलक करत असतो. जेव्हा देवतांचं शुभ कार्य चालू असतं त्या पूजेमध्ये आपण अनामिका म्हणजे आपलं जे रिंग फिंगर आहेत त्याच्याने आपण तिलक करत असतो. एखाद्या ऋषीमुनीला तिलक करायचा असेल किंवा संतांना तिलक करायचा असेल तेव्हा आपण आपल्या करंगळीचा वापर करून त्यांना तिलक करत असतो. एखाद्याला विजयी तिलक जो आपण म्हणतो, एखादा व्यक्ती विजयी होऊन आलेला असेल तेव्हा जेव्हा त्याला ओवाळताना त्याला तिलक केलं जाते तो जो अंगठ्याने केला जातो. जे पूजन चालू असेल त्यावेळी त्याच बोटाचा वापर करून देवताचं पूजन करावे.